नमस्कार. जर्नी टू रिमेंबर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. हा माझा यूट्यूब चॅनलमधला पहिला व्लॉग आहे. मला फिरायला प्रचंड आवडतं. प्रत्येक ट्रिप जी आम्ही घेतो तेव्हा सृष्टीचा आणि जगाचा एक नवीन पैलू आपल्यासमोर उलगडतो. तर ही प्रवासाची जी जादू आहे ती मला माझ्या व्ह्युअर्स बरोबर शेअर करायला आवडेल आणि तुम्हालाही त्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला उपयोगी अशी माहिती मला माझ्या व्लॉगमधून द्यायला आवडेल. तर हा पहिला व्लॉग आहे महाबलीपुरमबद्दल. आम्ही आत्ता दिवाळीत महाबलीपुरमला गेलो होतो आणि खूप वर्ष जायचं होतं मला तिथे. कारण मी ती गोष्ट ऐकली होती, द लँड ऑफ द सेवन पॅगोडासची. जेव्हा मार्को पोलो इथे 13व्या शतकात आला तेव्हा त्यांनी पहिल्यांदा हे मेन्शन केलं होतं की त्याला 3 अशी 7 शिखरं दिसली होती तो बोटीतून येताना. आणि त्याच्यानंतर बऱ्याच युरोपियन ट्रॅव्हलर्सनी सुद्धा हे मेन्शन केलेलं आहे की महाबलीपुरम वॉज अ लँडमार्क अँड यू कुड फाइंड इट बिकॉज देर वर द 7 पॅगोडाज ओव्हर देअर. पण आज काही हे पॅगोडा तिथे दिसत नाही. एकच ते एक शोर टेम्पल दिसतं फक्त. तर सगळ्या बऱ्याच हिस्टोरियन्सनी हे डिसमिस केलं होतं की जस्ट दंतकथा आहे, लेजंड आहे. पण मग 2004चा सुनामी आला आणि त्या सुनामीच्या वेळी पाणी प्रचंड मागे गेलं, 1-2 किलोमीटर मागे गेलं आणि तेव्हा लोकांना दिसलं की सीबेडवर बरेच हे आहेत, अवशेष आहेत. मोठाले अवशेष आणि स्कल्पचर्स होती. आणि मग पाणी परत आलं आणि मग नंतर ASIनी थोडं तिथे एक्सप्लोरेशन केलं आणि इट इज अ फॅक्ट की आता तिथे त्यांना सापडलेत पुरावे की एकेकाळी तिथे एक टेम्पल कॉम्प्लेक्स असू शकेल. म्हणजे होताच असं अजून म्हणता येत नाही, कारण त्यांना स्कल्पचर्स सापडली आहेत, थोडे फाउंडेशन सापडलेत आणि ही मोठी एक भिंत सापडली आहे. तर आता या दंतकथेला पुरावा मिळाला आणि अशी स्टोरी असणाऱ्या जागी अगदी मला जायचंच होतं. तर महाबलीपुरमला का जायचं? महाबलीपुरमला ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स आहे जे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. म्हणजे हा भारताचाच नव्हे तर साऱ्या जगाचा सांस्कृतिक वारसा आहे. इथे पल्लव राजांच्या राजवटीत साधारण 7व्या आणि 8व्या शतकात अप्रतिम शिल्प आणि देवळे पाषाणातून कोरली गेली. एक सुखद बाब सांगायची म्हणजे आपल्याला इतर प्राचीन देवळांमध्ये दिसणारी तोडफोड इथे दिसत नाही. बहुतेक शिल्पांचे हात, पाय, डोके, शरीर सगळं शाबूत आहे. हा, नैसर्गिक चीज आता 1400 वर्ष जुनं म्हटल्यावर थोडी नैसर्गिक चीज होणार तेवढी झालेली आहे. आणि शिल्पच नाही, इथला समुद्र किनाराही खूप रम्य आहे. सगळीकडे अस्सल साऊथ इंडियन जेवण पण चांगलं मिळतच. सी फूड खाणारी लोक खुश असतात अगदी इथल्या क्विझिनवर. महाबलीपुरम हे चेन्नईपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण चेन्नईहून कार किंवा उबर करू शकतो इथे पोचायला. इथे साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी यायचं प्लॅन करावं. ह्याच्या आधी पाऊस असतो आणि ह्याच्यानंतर उकाडा चालू होतो. बरीच मॉन्युमेंट 6 वाजता उघडतात सकाळी, तर लवकर निघालेलं बरं आपलं साईट सीइंग करायला. म्हणजे ऊन व्हायच्या आत आपलं सगळं आटपतं आणि गर्दी पण कमी असते. पर्यटक साधारण या 19 जागा बघतात. तर सुरुवात करूया शोर टेम्पल पासून. हे अगदी किनाऱ्यावर आहे, समुद्र किनाऱ्यावर आहे हे देऊळ. आणि जर ती आख्यायिका खरी असेल, द लेजंड ऑफ द 7 पॅगोडाज, तर हे ते देऊळ आहे जे वाचलं आणि त्याच्याबरोबरची 6 समुद्राखाली दडली गेली. ह्याला लागूनच जो समुद्र आहे तिथे ASIला अंडर वॉटर एक्सप्लोरेशनमध्ये ते अवशेष सापडलेत. या देवळाला अजून एक महत्त्व आहे. हे एक स्ट्रक्चरल टेम्पल आहे, म्हणजे ग्रेनाइटचे आधी ठोकळे बनवलेत, कापलेत आणि मग ते इंटरलॉकिंग टेक्निकनी जोडून ही इमारत उभी केलेली आहे. याआधी पल्लव काळात सगळी देवळं मोनॉलिथिक होती, म्हणजे डोंगर पोखरून किंवा पाषाण पोखरून बनवलेली होती. आणि या देवळापासून हे एक इट मार्क्स अ ब्रेक फ्रॉम ट्रेडिशन. ह्याच्यानंतर जी साऊथमध्ये देवळं बनली
ती सगळी स्ट्रक्चरल टेम्पल्सच बनली आणि मोनॉलिथिक टेम्पल्सची प्रथा मागे पडली. आता या शोर टेम्पल बद्दल इंटरनेटवर काही ठिकाणी चुकीची माहिती दिली जाते. काही व्लॉगर्स म्हणतायत की हे देऊळ समुद्राच्या पाण्याखाली दडलेलं होतं बरीच शतकं आणि 2004च्या सुनामी नंतर ते असं प्रकट झालं. पण ही माहिती चुकीची आहे. हे नेहमीच दिसत होतं, 17व्या आणि 18व्या शतकात पण दिसत होतं आणि लोकांनी त्याचे फोटो आणि चित्र काढलेली आहेत. शोर टेम्पल बघून झाल्यावर आम्ही हे रॉक रिलीफ स्कल्पचर बघायला गेलो. हे 96 फीट बाय 43 फीट आहे आणि ह्याला डिसेंट ऑफ द गँजेस किंवा अर्जुनास पेनेन्स असं म्हणतात. अर्जुन आणि शंकर ही प्रमुख पात्र तर आहेतच आणि त्याच्याबरोबर बऱ्याच प्रकारची इतर माणसं पण आहेत. साधू संत, घोडेस्वार, तपस्वी, ऋषीमुनी, किन्नर, नागदेवता आणि यांच्याबरोबर बरेच प्राणी पक्षी सुद्धा. तर साधारण तेव्हाच्या वातावरणाचा अंदाज येतो हे बघून. या इथे खाली 2 हरणं दिसत आहेत, ती बघा, त्यातलं एक नाक खाजवत आहे. ही हरणं पूर्वीच्या एका 10 रुपयाच्या नोटेवर होती. खरं सांगते, मला अशा आवाजांचा भास झाला मी इथे आले तेव्हा. ही एक अपूर्ण गुहा आहे. 1001 वर्षापूर्वी इथे बांधकाम थांबलेलं होतं. पण ही इतकी मला इंटरेस्टिंग वाटली कारण ह्याच्यातून आपल्याला ह्यांची प्रोसेस जी होती हे अशी देवळं बांधायची ती दिसते की कसं आधी असे रफ खांब कोरून काढायचे, मग नंतर दुसरी टीम यायची आणि त्याच्यावर कोरीव काम करायचे. एका दगडातून हे पॅसेजेस कसे कापायचे हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळतं. याच्या शेजारीच कृष्ण मंडपम आहे, जिथे कृष्ण भगवान आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलतायत आणि त्याच्या खाली सगळे वृंदावनवासी आपापली रोजची कामं करतायत. या समूहातलं माझं सगळ्यात आवडतं शिल्प म्हणजे हा माणूस जो गाईचं दूध काढतोय ते. ज्या पद्धतीनं गाईचं दूध काढतात आणि जो जोर लावायला लागतो तो हुबेहूब टिपला इथे. आणि ह्या गाईच्या चेहऱ्यावरचा हावभाव, ती ज्या प्रेमाने त्या वासराला चाटतेय, ती जीभ जी तिची वळलेली आहे, या सगळ्यासाठी निरीक्षणच उत्तम नसतं, पण हाताला कसब पण खूप छान लागते. इथून थोड्याच अंतरावर पर्यटकांचा अतिशय लाडका असा हा कृष्णाज बटबॉल आहे. इथून थोडं पुढे जाऊन त्रिमूर्ती टेम्पल आहे. इथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या प्रतिमा आहेत. इथे ही बाटली, ग्लास, चकण्याचे अवशेष हे सगळं बघून जरा सुन्न झालं मन. याच आवारात हा गणेश रथ म्हणजे गणपतीचं देऊळ आहे आणि हे एकच देऊळ आहे या सगळ्या समूहात जिथे पूजा अर्चा अजून होते. तर या गणेश मंदिरापाशी तुम्हाला ही पायवाट दिसेल. व्यवस्थित टाईल्स घातलेल्या आहेत आणि चालायला सोपी आहे ही वाट. आणि वाटेवर अशी बरीच केव्ह टेम्पल्स आहेत आणि द्रौपदीज बाथ म्हणून पण एक स्ट्रक्चर आहे. तर चालत गेलं तरच हे सगळं दिसेल आणि थेट तुम्ही लाईट हाऊस पाशी निघाल आणि 30 मिनिटात हे पूर्ण होतं. तर या वाटेवरून चालत जात वराह मंडप, रोया गोपुरम, द्रौपदीज बाथ आणि अजून 1-2 छोटी छोटी केव्ह टेम्पल्स बघत आपण पोचतो लाईट हाऊस पाशी. इथे 2 लाईट हाऊस आहेत. एक नवीन जे इंग्रजांनी बांधलं ते या दगडावर आहे आणि उजव्या बाजूला एक देऊळ दिसतं तेही लाईट हाऊस होतं. या देवळाचं नाव आहे ओल कन्नेश्वरम म्हणजे फ्लेम आईड शिवा. असं म्हणतात की पल्लव काळात सुद्धा या देवळाच्या छतावर एक मोठी
फ्लेम पेटवली जायची, जी समुद्रातल्या जे सेलर्स होते त्यांना मार्ग दाखवायची किनाऱ्याकडे येण्याचा. त्यामुळे ह्याला ओल्डेस्ट लाईट हाऊस इन इंडिया असं पण म्हणतात. आता चला एक युद्ध बघूया. दुर्गा आणि महिषासूर यांच्यामध्ये झालेली लढाई या महिषासूर मर्दिनी केव्ह टेम्पलमध्ये कोरलेली आहे. आणि अशा पद्धतीने कोरली आहे की आपण पण रणांगणातच आहोत असं आपल्याला वाटतं. इथून आम्ही गाडीने पंचरथ कॉम्प्लेक्सकडे गेलो. आता इथे 5 वेगवेगळ्या प्रकारची देवळं बांधली आहेत. रथ म्हणजे एका दगडातून असं फ्री स्टँडिंग देऊळ जेव्हा बनवतात तेव्हा त्याला रथ म्हणतात. तर इथे 5 देवळं 5 वेगवेगळ्या शैलींमध्ये केलेली आहेत. काहीला 2 मजले आहेत, काही द्रौपदी रथ असा छोटासा गोलाकार छत असलेला आहे. तर ही देवळं का बांधली, अशी वेगवेगळी का बांधली, ही मॉडेल्स होती का असंच एक्सपेरिमेंट करत होते, हे काहीच कोणाला माहिती नाही. पण जी आहेत ती अगदी लोभस आहेत. सगळ्यात शेवटी आम्ही पोचलो टायगर केव्ह कॉम्प्लेक्समध्ये. हे इतर देवळांपासून थोडं लांब आहे. अशा प्रकारचं देऊळ मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं. असं गुहेसारखं दिसतं आणि एक 11 वाघाच्या तोंडांची महिरप आहे. असं म्हणतात की हे देऊळच नव्हे पण एक व्यासपीठ पण होतं. इथे पल्लव राजे बसून आपल्या प्रजेशी संवाद साधायचे. 3.5 तासाच्या साईटसीइंगमध्ये शिल्पकलेमध्ये एवढी विविधता बघून आम्ही तसे भारावूनच गेलो होतो. विचार करत, या देवळांबद्दल बोलत, तिथल्या एकूण व्यवस्थेबद्दल बोलत बोलत आम्ही आमच्या हॉटेल रूममध्ये परत पोचलो. आम्ही TTDCच्या महाबलीपुरम बीच रिसॉर्टमध्ये उतरलो होतो. खोली छान मोठी होती आणि एव्हरीथिंग वॉज फंक्शनिंग. पण सगळ्यात छान भाग म्हणजे खिडकीबाहेरचं दृश्य. अगदी काही पावलावरच बे ऑफ बेंगॉलचा समुद्र होता. हा असा सूर्योदय परत बघायला मिळावा असं मला खूप वाटत होतं. पण आमचा पुढचा कार्यक्रम ठरलेला होता, त्यामुळे आम्हाला निघावं लागलं. आता कुठल्याही ठिकाणी जाऊन आल्यावर आपल्याला ही जागा अजून कशी छान बघता आली असती ही अक्कल येते. तर त्या दृष्टीने मी 1-2 गोष्टी सांगते. आम्ही इथे एकच रात्र राहिलो, पण मी म्हणेन इथे 2 रात्र राहा. पहिली रात्र तुम्ही महाबलीपुरम शहरात राहा, कारण मग तुम्हाला यू कॅन गेट अन अर्ली स्टार्ट. 6:30ला ही सगळी मॉन्युमेंट्स उघडतात, तर तेव्हाच जा बघायला, कारण नंतर इथे खूप गरम होऊ शकतं. तर 6:30 ते साधारण 11:30 पर्यंत तुम्ही खूप आरामात सगळं व्हिजिट करू शकाल. त्याच्यानंतर यू कॅन चेक इन टू द TTDC रिसॉर्ट. आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही 2-3 गोष्टी बघा. एक म्हणजे इथे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड स्कल्पचर असं गव्हर्नमेंट कॉलेज आहे, जिथे मुलांना हे शिकवलं जातं, रॉक स्कल्पटिंग. आणि त्यांचं एक म्युझियम पण आहे, म्युझियम ऑफ स्कल्पचर, जिथे जुन्या मूर्ती किंवा इतर गोष्टी ठेवलेल्या आहेत. ते पण बघण्यासारखं आहे असं म्हणतात, आम्ही नाही बघितलं. मग तुम्ही एक म्युझियम ऑफ सिशेल म्युझियम म्हणून एक आहे इथे, जे एका व्यक्तीने गोळा केलेले शंख शिंपले 40 देशांमधून आणलेले. आणि तिथे त्याचाच एक भाग म्हणजे मोत्यांचं म्युझियम पण आहे, पर्ल म्युझियम, जे मी नंतर व्हिडिओज बघितले. आधी बघितले असते तर नक्की गेले असते, पण नंतर बघितले आणि हे तुम्ही अगदी बघाच असं माझं म्हणणं आहे. आणि तुम्ही मग नंतर हे देऊळ पण बघू शकता. ते टायगर केव्ह जवळ ते हे सुनामीच्या वेळेस निघालेलं सापडलेलं टेम्पल आहे बघा, तेही बघून येऊ शकता. तर असं 2 दिवसाची ट्रिप करा, एका दिवसात हे सगळं बघून नाही. तर दुसरा प्रश्न आपल्या मनात येतो महाबलीपुरम बघताना, इथे आपल्याला हे नाही दिसत, म्हणजे असं मूर्त्या फोडल्या आहेत, देवळं पाडली आहेत, हे असले हिंस्र प्रकार दिसत नाहीत झालेले. पण एक अपूर्णता ती दिसते.
बरीच देवळं, बरीच कामं अशी अर्धवट सोडलेली आहेत. मनात असं येतं की हे एवढं करून यांनी सोडलं कशाला, यांनी पूर्ण का नाही केलं या लोकांनी. तर ह्याची बरीच कारणं असू शकतात. एक आहे टेक्निकल कारण. ते असं खोदता 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 एक मध्ये पोचलं की त्यांना एखादी फॉल्ट लाईन वगैरे दिसायची की तो प्रोजेक्ट त्यांना सोडून द्यायला लागायचा. मग दुसरं कारण म्हणजे हे आपले पल्लव राजे जे होते ते सतत शेजारच्या राज्यांशी त्यांच्या लढाया चालू असायच्या. म्हणजे पल्लवांचं भांडण असायचं चोळ राजांशी, चालुक्य राजांशी, पंड्यांशी. तर युद्ध चालू झालं की पैसे सगळे तिथे डायव्हर्ट करायला लागायचे आणि मग कधी कधी ते परत काम चालूच व्हायचं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचा जो हे होता पेट्रन जे म्हणतात तो कधी कधी मरायचा. सो तेव्हा थांबायची. आणि चौथी गोष्ट म्हणजे 9व्या शतकात पल्लव राजांचं चोळ राजांनी पराभव केला तर त्यांचं हे चालू झालं, त्यांचं डिक्लाईन चालू झालं. अँड ॲज दे डिक्लाईन, ते जे मॉन्युमेंट सपोर्ट करत होते, ज्या कला सपोर्ट करत होते, ते सुद्धा हळूहळू बंद झालं. त्यामुळे आपल्याला हे इनकम्प्लीटनेस जे दिसतं तेही हिस्ट्रीचा एक भाग आहे.